कोणती गोष्ट सांगावी बरं आज? रोज नवीन गोष्ट विचार पडतो ना मला पण. आज पण छोटीशीच पण एक छान गोष्ट सांगणार आहे बरं का. स्वामी विवेकानंदांची. कुणाची? स्वामी विवेकानंद. तर सगळ्यांनाच तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं नाव माहिती आहे. त्यांनी काय उपदेश केला होता? उठा आणि जागृत व्हा. सगळ्या समाजाला त्यांनी हा उपदेश केला होता. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते आणि ते त्यांचे निस्सीम भक्त होते आणि अमेरिकेला पण ते गेले होते आणि अमेरिकेमध्ये त्यांनी खूप मोठं भाषण करून तिथल्या लोकांची मनं जिंकून घेतली होती. तर त्यांच्याबद्दलची ही अगदी लहानशी गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंसांचं निधन झालं म्हणजे ते गेले. त्याच्यानंतर एकदा स्वामी विवेकानंदांना अमेरिकेला जायचं होतं काही कामासाठी आणि त्यांच्या रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी म्हणजे विवेकानंदांच्या गुरुमाता शारदा माता, तर त्यांनी परवानगी विचारली की आईसाहेब मला अमेरिकेत जायचं आहे आणि मला आपण अमेरिकेत जायला परवानगी द्यावी म्हणून. तर शारदा मातांनी काय सांगितलं त्यांना? त्या म्हणे, अरे घरात जाऊन काय कर, एक सूर्य आहे ना ती मला तू आणून दे म्हणे. तर रामकृष्ण विवेकानंदांना नवलच वाटलं. मी अमेरिकेला जायची परवानगी मागतोय म्हणे आणि ह्या माता सूर्य आणायला काय सांगतायत. पण ते आज्ञाधारक होते ना, त्याने मग ते आतमध्ये गेले आणि सुरी घेतली. पण त्यांनी सुरी कशी घेतली माहिती का? त्यांनी सुरीचं पातं आपल्या हातात धरलं आणि मूठ शारदा मातांच्या हातामध्ये दिली आणि मग शारदा माता हसल्या आणि त्या म्हणाल्या, आता तू अमेरिकेला जाऊ शकतोस म्हणे, कारण तुला मी सुरी मागितली आणि तू तुझी पातं हातात धरून मूठ माझ्या हातात दिलीस. यावरून मला लक्षात आलं की इथून पुढं तू आता मानवता धर्माचं पालन अतिशय चांगल्या प्रकाराने करशील हे मला कळलं आणि आता तुला अमेरिकेत जायला किंवा कुठेही जाऊन तुझं कार्य करायला माझी परवानगी आहे. अशी ही लहानशी एक पण गंमतशीर गोष्ट, पण आपल्याला मनाला उपदेश करणारी, आपल्या मनाला काहीतरी त्याच्यातून चांगलं मिळणारी अशी ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली. आवडली ना गोष्ट? मग मला लाईक करून कळवायचं बरं का.